गुढीपाडवा फक्त नवीन वर्ष नाही तर ब्रह्मपुराणानुसार याच दिवशी ब्रह्मदेवानी मोठ्या प्रलयानंतर पृथ्वीची निर्मिती केली। याच दिवसापासून झाडांना नवीन पालवी यायला सुरुवात होती। काहींच्या मते याच दिवशी रावणाचा पराभव करून श्रीराम अयोध्येला आले होते। चैत्र शुद्ध प्रतिपदेला आपण गुढीपाडवा म्हणजेच नवीन वर्ष साजरं करतो। पण हा सण निसर्गाचं संवर्धन, आरोग्य आणि संस्काराची गुढी उभारण्याचा आहे। विजयाचे प्रतीक म्हणून आकाशाकडे तोंड करून उभारली जाणारी बांबूची काठी। बांबू म्हणजे ताकद, लवचिकता, जमिनीची धूप थांबवणारा आणि हवेत सगळ्यात जास्त ऑक्सिजन सोडणारा। श्रीकृष्णांच्या बासरीपासून शेतीच्या कणग्या, टोपल्या, खुराड्या बनवण्यापर्यंत बांबूचा वापर केला जातो। काठीच्या खाली ठेवला जाणारा पाट म्हणजे स्थैर्याचं प्रतीक। प्रत्येक वेळी गुढीला रेशमीचं वस्त्रच लागतं आणि ते म्हणजे ऐश्वर्याचं प्रतीक। आत्ता सगळेजण साखरेची माळ लावतात, पण पूर्वी गुळ आणि खोबरं दिलं जायचं, ते म्हणजे माधुर्याचं प्रतीक। आणि फुलांचा हार म्हणजे मांगल्याचं प्रतीक। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कडुलिंबाचा ढाळा। उन्हाळ्यात येणारा घाम, त्वचेचे विकार, दातांची निगा, धान्यानं होणारी कीड, त्वचेवरचे रोग, मधुमेह या सगळ्यासाठी गुणकारी असणारा कडुनिंब गुढीपाडव्याला खायला सांगितलं जातं। परंतु आपण कडुनिंब बाजारातून आणतो, आपल्या शेतावर झाड ठेवत नाही आणि असलेलं झाड कापून टाकतो। आपल्या पूर्वजांनी प्रत्येक सण हा निसर्ग आणि आरोग्य याचं संतुलन राखण्यासाठी सांगितलं। तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। आपण आपल्या शेतामध्ये कडुनिंबाचं एक तरी झाड लावलंच पाहिजे। धन्यवाद। आरोग्यम धनसंपदा।